परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा। सौ सुनीता रोहिदास मोरे, उमेदवार नेरळ जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल। श्री भगवान बाळकृष्ण जंचे, उमेदवार नेरळ पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ। श्री महेश लक्ष्मण खारीक, उमेदवार दामत पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ। मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नेरळ म्हटल्यानंतर भगवान चंचे म्हटल्यानंतर कार्यसम्राट नेरळ ग्रामपंचायत असं समीकरण आहे। त्यामुळे नेरळच्या विकासामध्ये पुढाकार घेणारे आणि नेरळच्या विकासामध्ये भरीव कामगिरी असणारे ज्यांचं नाव आहे नेरळच्या राजकारणामध्ये, नेरळच्या दबदबामध्ये, तेच भगवान चंचे आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले। आपल्यासोबत भगवान चंचे सर, नेरळ पंचायत समिती निवडणुकी दृष्टीने तयारी लागली, दररोज प्रचारामध्ये आघाडी दिसते, काय सांगाल, सध्या प्रचार कसा सुरू आहे? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं स्वागत करतो। तुम्ही एवढ्या लांबून मुंबईवरून माझी बाईट घ्यायला आल्या, तुमच्या सर्वच बागडे सरांचं तुमच्या चॅनलचं स्वागत करतो। मला आज तिकीट पंचायत समितीची मिळाली आहे। जसं मी 2009-2014 जसं ग्रामपंचायतचं काम केलं त्याच्याही जोराने जर मला लोकांनी निवडून दिला, लोक निवडून देतील, माझ्या कामावर विश्वास आहे त्यांचा आणि लोक निवडून देतीलच मला आणि मीच निवडून, त्याच्या जोमाने मी जास्त निवडून काम करणार। नेरळच्या विकासामध्ये जी भरीव कामगिरी केली त्याचा आज फायदा तुम्हाला होतोय का? कारण कार्यसम्राट नेरळच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या काळामध्ये आज जो भरीव झाला त्याचा फायदा आता होईल का? व्हायलाच पाहिजे। कारण बघा, नेरळ ग्रामपंचायतचं मी 2009-2014 सरपंच असताना वाईट देणगी 3.5 करोड घेतली होती। मुद्रांक शुल्क, जकात कर वसुली 1.5 कोटी, अशी मी 5 कोटीची ठळक नेरळसाठी कामं केलेली आहेत। तर ते लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून आणतीलच आणि मी निवडून येणारच। नेरळच्या विकासात जसं म्हटलं, सुनील तटकरे पालकमंत्री होते त्यावेळेला अनेक रस्त्यांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले, त्यावेळेला किती कोटींचा निधी त्यावेळेला? साधारण मी आता झेडपी मधून कमीत कमी 20 कोटीची, सुधाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली, तटकरे साहेबांच्या, आदितीताईंच्या मार्गदर्शनाखाली 20 कोटीची कामं मी नेरळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणलेली आहेत। काय विकासाचे मुद्दे घेऊन जात आहे पंचायत समितीचे? मी निवडून आलो तर पंचायत समिती मार्फत जे पण वाड्या, वस्ती, पाण्याची समस्या असेल, कुठे बंधारे असतील, कुठे जो निधी असेल जास्तीत जास्त नेरळला वापरण्याचा प्रयत्न करेन। भगवान चंचे म्हटलं की गरिबांच्या मदतीला धावणारा कष्टकरी, गरीब, मजूर, घोडेवाले असं एक समीकरण आहे। ते सगळे लोक आज तुमच्या सोबतीत आहेत, प्रचारामध्ये आपल्याला दिसत आहेत। माझ्या बरोबर गोरगरीब जनता 100% राहतील। आज मी व्यापाऱ्यांच्या मध्ये फिरलो, मला चांगला प्रतिसाद आहे आणि मशाल आणि घड्याळ हे चालणारच। आम्ही तिन्ही उमेदवार निवडून येणार। सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय सांगाल, काय आवाहन कराल? भगवान चंचे का पाहिजे तुम्हाला? मतदारांना मी हेच आवाहन करतोय, जर तुम्हाला मागचं काम जसं मी केलंय तसं पुन्हा परत नेरळला काम जर बघायचं असेल तर मला निवडून आणतील ते। हे होते भगवान चंचे। त्यांनी सांगितलं, नेरळच्या विकासासाठी जे मी काम केलेलं आहे, मात्र आता पंचायत समितीमध्ये मला कामं करायची आहेत आणि गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांची कामं करण्यासाठी मला पंचायत समितीत जायचे, माझा विजय निश्चित आहे आणि सर्व पक्षांच्या मदतीला मी धावतो, अशी भूमिका भगवान चंचे व्यक्त केले। सर, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।